आपुलिया हिता जो आशे जागता असा कोणी जागा आहे पावरा पाटलांसारखा हो गरज असतानाही घेत नाही हो पापाचं नको म्हणतो आपुलिया हिता अशी जी कोणी आहे जानकी सारखी वनवासात जाण्याची गरज नाही राजाची मुलगी आहे पण नाही प्रभू मी तुमच्याबरोबर वनवासात येणार आपुलिया हिता जो आशे जागता असा जो कोणी आहे मदालसे सारखा हो माझी मुलं वनवासात गेली पाहिजे हो त्याला संन्यास कळायला पाहिजे अशी जी माता आहे असा एखादा शोभा राजा आहे असे जे हित साधणारे आहेत त्यांना फळ मिळतं धन्य माता पिता तयाची त्यांच्या आई वडिलाला धन्यता अहिल्याबाईच्या आई वडिलाला धन्यता काय एवढ्या कथा सांगतोय मी तुम्हाला धन्य माता पिता तयाची त्यांच्या माय बापाला धन्यता उगल मुगले सर फार सुंदर शंकरगड बनवला फार चांगले कार्यक्रम ठेवले तुम्हाला धन्यता नाही धन्य माता पिता तयाची तुमच्या बापाला धन्यता त्याचं कारण असं आहे महाराज मायबाप फक्त लेकरासाठी जगत असत दुसरं काय मला सांगा या जगातली आई आणि या जगातला बाप संतांनी फार सुंदर आई सांगितली लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती बाप पण फार सुंदर सांगितला बाप करी जोडी लेकुराची ओ फार सुंदर सांगितलं बाप आपुली कुरवंडी वाळवणी ओ एकाएकी केला मिरासीचा ग या जगात तुम्हाला मालक बनवणारा बाप असतो बरं खरंच सांगतो सर बाप किती गोड असतो बरं त्याच्या फाटक्या सदऱ्याला बाप कोण असतो त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले एका बापाचा सोहळा घरी घेऊन जा पोरांनो 10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये दारे धरतो सोयाबीनचं काम करतो 1 क्विंटलचं पोत आहे 50 क्विंटलची ट्रक लोणारला रिसोडला खाली तुमच्या मंठ्याला खाली रिसोडबीडला खाली सिंदखेड राजाला 50 क्विंटलची ट्रक खाली करतो फाटलेली बनायला घालतो फाटलेला निरू धोतर बांधून घालतो निरू शिवून घालतो तुम्हाला मला जीनची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो मुलीचं लग्न थाटात लावतो इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो डॉक्टर महाराज वकील शिक्षक सर बनवतो आपल्याला त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना मला 2 कीर्तन असतील ना गुरुजी तर माझा बाप 2 निरोस्तरी करायचा फेट्याची घडी घालायचं माझा पोरगाच कीर्तनाहून येणारे रात्री 2:30 वाजता जरी मी गेलो तर माझा बाप दरवाजा उघडायचा आता बाप नाही मला 9 वर्ष झाले मी वडिलांची पुण्यतिथी करतो 10 लाख रुपये एका दिवसाला खर्च करतो पण बाप नाही पाहायला भेटत मला भाग्यवान आहे सर तुम्ही भाग्यवान आहे तुम्ही सगळे जिवंत बापाचा सोहळा पाहताय अरे पैसे जास्त झाले म्हणून नाही रे त्यांना काम नाही म्हणून नाही रे आपल्याला शिकायला मिळावं की आपला बाप घरामध्ये आहे त्याला या 2 हाताचा आधार द्या जेवता येत नसेल तर जेवू घाला चालता येत नसेल तर चालवा मायबाप निघून गेल्यावर नाही जिवंतपणे माय बापे वो केवळ काश माय बापे वो केवळ काश माय बापे वो केवळ काश माय बापे वो केवळ
शब्द आहेत, माय बापे केवळ काशी, किंवा तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. किती प्रमाण सांगू, किती किती कथा सांगू. जिवंतपणे बापाला सांभाळण्यासाठी कार्यक्रम असतील तर माझं वाक्य घरी घेऊन जा. आपल्या माय बापाला जिवंतपणे धन्यता मिळेल असं काहीतरी कर्तृत्व करा. काय म्हणता येईल, धन्य माता पिता तयाची या. स्वतःच्या पोटात भूक लागली की ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नाही. सोपान काकाला भूक लागली, गावात मधुकरीला जात नाही. ऐका, निवृत्तीनाथ दादाला लागल्यावर तर अजिबात नाही. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की ज्ञानोबाराय काखेमध्ये जोडी अडकायची. आताचा जो आळंदीचा घाट आहे त्या घाटाच्या रस्त्यानं गावातल्या लोकांना विनंती करायची, ताई मावशी मला थोडीशी मधुकरी द्या, थोडंसं कोरांना द्या, माझ्या बहिणीला खूप भूक लागली. असं म्हणल्यावर एका मावशीला दया आली. तिनं माऊलीच्या जोडीमध्ये पीठ टाकलं आणि ते पीठ घेऊन माऊली आता रस्त्याला लागली. नका माझं पोट भरेना, नका माझ्या दादाचं भरेना, नका माझ्या काकाचं भरेना, पण माझ्या मुक्ताचं पोट भरेल म्हणून माऊली रस्त्याला लागले. अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर विसोबा आडवा आला. हे ज्ञाना कशाला आलतास रे गावात? काका माझ्यासाठी नाही काका, मग माझ्या बहिणीसाठी आलो होतो काका. एका भाकरीचं पीठ आहे काका, कोराण नाही काका, भाकरी नाही काका, पीठ आहे, एवढं पीठ मला नेऊ द्या. विश्वाच्या माऊलीनं विसोबा काकाला हात जोडून विनंती करावी, तरी सुद्धा विसोबाला दया येत नव्हती. इतका सुंदर चेहरा माझ्या माऊलीचा, पाहिला तर आपलं मन भरून येतं, फोटो पाहिला तर मन भरून येतं. तशीच ती काखेतली जोडी हिसकावून घ्यावी, जोडीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं, मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करावं. काय वाईट बुद्धी महाराज, काय शुद्र बुद्धी रे. तशीच फाटलेली जोडी घ्यावी, बेटामध्ये यावं, पाठीचा दरवाजा लावून घ्यावा, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं आणि माऊलीनं हंबररा फोडून ढसढसा. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई यायची. 6 दिवसापासून उपवाशी मुक्ताबाई त्या टाटीच्या पट्टीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा. 6 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाई स्वतःचे डोळे पुसायची, झोळीमध्ये बघायची तर दगड दिसायची. नक्की माझ्या दादाला कोणीतरी त्रास दिला आणि ताटीच्या बाहेरून म्हणायची, दादा योगी पाव
वरती मुक्ताबाई बाहेरून म्हणायची, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मना, दादा साहे अपराध जनाचा, दादा विश्वपट ब्रह्मदोरा, दाटी उघडा ज्ञानेश्वरा, दादा मिथ्या कल्पना मागे उघडा, ओ ताटी उघडा, ताटी उघडा, ताटी उघडा, ज्ञान राजा ताटी उघडा, ज्ञान सेवा. मुक्ताबाई म्हणते, दादा या बाहेर, दादा या बाहेर. अशी भाकरी नसली तरी चालेल, पण दादा लोकांना चालणार नाही. दादा या कल्पना बाजूला सारा माग या, पुढे या दादा. ताटी उघडा माऊ देवा, माऊ देव, ओ माऊ ज्ञान राजा, माऊ देवा, माऊ दादाला बाहेर आणते. ताटीचे अभंग तयार होतात. ऐका ऐका, मुक्ताईनगर आपल्याला जवळ आहे, जाचा दर्शनाला विनंती असेल. मुक्ताबाई बाहेर आणते, कुठून तरी अन्न प्रसाद मिळतो. तो दिवस निघून जातो. भाकरी मिळू दिली जात नाही, आंघोळ करू दिली जात नाही, स्नान करू दिलं जात नाही, गावात येऊ दिलं जात नाही, संन्याशाची मुलं म्हणून हिनवलं जातं. शेवटी पैठणला यावं लागतं. माझ्याकडे बघा, आणि ज्यानं भाकरी मिळू दिली नाही, एक दिवस मांड खाण्याची इच्छा होते. खापर आणायला जाते मुक्ता, खापर सुद्धा मिळू दिलं नाही. खापर दगडन माती, खापर सुद्धा मिळू दिलं नाही. आणि पाहायला आला विसोबा कसं करेल मांड. जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे बघा. सप्ता तर होऊ देत नाही, होईल कसा पाहिजे लई येत असे. उताडा आला त्याचा, खळ खळ दुष्ट, पाहायला आला पाहायला कसं करील मांड. पण ती मुक्ताबाई होती. माऊलीच्या पाठीवरती मांड तयार झालं होतं. माऊलीनं पाठीवरती अग्नी जोडला होता. मुक्ताबाई मांड भाजत होते. लाजला ओ विसोबा. आता ऐका गंमत, ऐका ऐका. कोणाच्या आई वडिलांना धन्यता आहे, कोणत्या माता पित्याला धन्यता आहे, ज्यानं बाटली मिळू दिली नाही, मांड करायला खापर मिळू दिलं नाही. त्या विसोबाला मुक्ताबाईनं हाक मारली, काका एवढं लांबून काय बघता म्हणे, जवळ बघा. घरी बोलावलं, त्याला झोपडीमध्ये ताटीमध्ये बसवलं. माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि त्याला मांड खायला दिलं. विसोबा चाटी नाही, विसोबा नावाचा संत तयार केला. ज्यानं त्रास दिला, ज्यानं बांध कोरली, ज्यानं आंघोळ करू दिली नाही, त्याला सुद्धा संत बनवलं. केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर. आपकारावर सुद्धा उपकार केला. ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली. एका पायरीवर कबीर महाराज बसले होते, एका पायरीवर चोखोबाराय, एका पायरीवर जनाबाई, एका पायरीवर कानोपात्रा. या चारही संताला मंदिरात जायची परवानगी नव्हती. माऊलीनं काय काम केलं, एकच, या सगळ्या संतांना वाळवंटात उभं केलं. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे. विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी.
का म्हणतोय मी हे सगळं? विश्वाच्या माऊलीनं चोखोबाऱ्यांना अभंग लिहायला लावले, सावता महाराजांना. आज आपण भगवान बाबांची पुण्यतिथी करतो, सावता महाराजांची करतो, गोरोबा काकाची करतो. कुणी करायला लावली? नानाबाऱ्यांनी करायला लावली. घ्या चोखोबाऱ्या अभंग. अवघा रंग एक जा रंगी रंग लाव, 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 श्रीरंग अवघा रंग एक जा. कोणाचा अभंग माहिती का? म्हणे चोख्याची मारी, चोखोबाऱ्यांच्या महार समाजाच्या पत्नीचा अभंग माऊलीनं प्रकाशित केला. मेळविली मानदे वैष्णवांची, जगावर उपकार केला, सगळ्यांना अभंग लिहायला लावले आणि सगळे संत एका जातीचे बनवले, एका विचाराचे बनवले. आणि ते माऊली 22व्या वर्षी समाधीला बसताना सगळे संत रडायला लागले. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी मुनी देव करिताती आळंदी गाव, पुण्यभूमी ठाव आळंदी गाव. सगळे संत रडत होते, विश्वाचा मालक सुद्धा रडत होता, व सगळे देव रडत होते, व नामदेवराय रडत होते. सोपान काका मुक्ताबाई बांधल्या पेंधीचा सुटला से आ. ज्या दिवशी तुमची आई गेली असेल ना सर, त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं असेल की आमच्या घराचा आळा सुटून गेला. असंच असतं महाराज. तृणरानु माळा पांगले से बांधिल्या पेंधीचा सुटला से आ. माय बाप आम्हा त्यागी गेले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. लक्षात ठेवा, सगळे रडत असताना आपले 10 वाजून 10-5 मिनिटं झाल्यामुळं सगळे रडत होते. रुक्मिणी माता बघत होती. रुक्मिणी मातेने विचारलं, तेव्हा तुम्ही का रडता? मूर्तीनाथ महाराज का रडतात? हे सोपान काका का रडतात? त्यावेळेला देव म्हणते, रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी. अगं असा योगी नाही ग, असा तपी नाही ग, असा कोणीच नाही ग. साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप, सर्वाभूती सुखरूप नामोबा माझा. असं कोणी नाही ग. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. अगं नुसतं मस्तक लावलं याच्या समाधीला तर उद्धार होतो, ग्रंथ वाचला तर उद्धार होतो, हरिपाठ दिला, हरिपाठ म्हटलं तर उद्धार होतो. असा योगी नाही, असा तपी नाही. मायबाप निघून गेले तरी, संन्याशाची मुलं म्हणून हिनवलं तरी, ज्यांनी हिनवलं त्यांना माफ केलं, ज्या आळंदीनं त्रास दिला त्या आळंदीला धन्य बनवलं. ज्या ज्या लोकांनी माऊलीला आंघोळ करू दिली नाही तेच लोक आता पाहिला आहेत. असा माऊली नाही, असं धन्य धन्य कोणी नाही, असं म्हणून आम्ही सगळेजण रडतोय. आता ते माऊली समाधीला बसायला लागले. हे सगळं ऐकलं रुक्मिणी मातेने, आणि रुक्मिणी माता बी रडायला लागली. आणि रडता रडता रुक्मिणी मातेच्या मुखातून निघालं, मग देवा तुम्ही या माऊलीला धन्यता देताय, मी नाही माऊलीला धन्यता देणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, ज्या माय बापानं या माऊली सारख्या हिऱ्याला जन्म दिला. धन्य माता पिता
धन्य माता पिता तयाचिया. माऊलीला धन्यता नाही, मुक्ताबाईला धन्यता नाही, धन्य माता पिता या विठ्ठल पंताला आणि रुक्मिणीला धन्यता दिली. धन्य माता पिता तयाचिया. आपले तुकारामजी देश सेवा करणारे देश सेवक आहे. आज आपण 150 सैनिकाचा सन्मान केला. वा वा सर वा. असे काम केले पाहिजे. वा देशासाठी योगदान देणारी मुलं असतात बघा. आईच्या गर्भात उमगाली झुंजाराची रीत. मायबापानं संस्कार दिलेली मुलं आहेत. देशासाठी देवासाठी धर्मासाठी जात असतात. ऐका गड्या माझं नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे. पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला मागच्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा होता ना, वयाच्या 18व्या वर्षी आपल्या संभाजीनगरला शिकायला होता. खूप बॉडी बनवली, व्यायाम केला आणि नेमका मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. बाप त्याचा पोलीसमध्ये नोकरीला आहे, 1 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, तिला पण 70-80 हजार रुपये पगार आहे. पोरगा असं म्हटलं नाही माझ्या बापाला पगार आहे, माझ्या आईला पगार आहे, मी कशाला जाऊ सीमेवर. एका जवानाचा सन्मान करणारं गाव आहे. एका बापासाठी सोहळा चाललाय. एवढा सुंदर समाज जमलाय. कधी 10 वाजून गेलेत कळालं नाही. एवढं छान कीर्तन या मठावर या गडावर रंगलंय. आमचे उगल मुगले सर आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण या गडाला देत आहेत व त्यांचे वडील इथं बसलेत. त्यांचे 2 भाऊ थाटामाटामध्ये सगळ्यांना सहकार्य करतायत. हे सगळी गोड गायक नामदेवबा, भारत महाराज, जगन महाराज, दत्ता महाराज, चेके बाबा, सतीश महाराजांचे विद्यार्थी गोड रंग भरतायत कार्यक्रमामध्ये. इतका छान कार्यक्रम आपण ठेवलाय. माझं कीर्तन ऐका. या देशाच्या मातीसाठी जाणाऱ्या मुलांची आठवण काढत जा. तो पोरगा देशासाठी सीमेवर लढायला गेला. बापाला पगार, आईला पगार, आईत खाऊपणा घेतला नाही आणि पोरगा देश सेवेवरती लढायला गेला. तर 2018 साली तो 18 वर्षाचा होता आणि 2023 साली तो 24-25 वर्षाचा पोरगा झाला. ऐका. आणि 2023 साली तो दिवाळीच्या सणाला घरी आला होता. आईनं त्याला सगळे पदार्थ बनवले होते. माझं बाळ 1-1 वर्षानं येतं म्हणून त्याच्या गालाचं चुंबन, त्याच्या डोक्याचं चुंबन आई घेत होती. आणि तो पोरगा दिवाळीची सुट्टी संपल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये सीमेवर लढायला गेला. तर तो मोठा कॅप्टन झाला. 5000 पोरं त्याच्या हाताखाली आली. त्याची कर्तबगारी, त्याच्या हातातली बंदूक, त्यानं देशासाठी केलेलं काम पाहून राष्ट्रपतीच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आलं. त्याला कॅप्टन पद मिळालं. आणि सियाचीन नावाचा प्रदेश आहे बर्फाळ. त्या सियाचीन मध्ये रात्रीची ड्युटी करत होते आपले पोरं. काही जवान खाली उतरले होते, काही संकट आली म्हणून पुढे सरकली होती. दहशतवाद्याला गोळ्या झाडत होती. भारत देशाचे पडलेले बर्फातले झेंडे उभं करत होती. आणि ते संकट पाहून हा कॅप्टन सौरभ आवटी हातामध्ये बंदूक घेऊन आपल्या पोरांचं सहकार्य करायला गेला. एक संकट असं आलं, एवढं भयानक दुष्काळ, एवढा भयानक बर्फ पडायला लागला. 1 तास, 2 तास, 8 तास, 9 तास, 12 तास नुसता बर्फच पडत होता. इतका बर्फ पडला, इतका बर्फ पडला की कमरेपर्यंत बर्फ आला. हळूहळू पोटापर्यंत बर्फ आला. आपली पोरं त्या बर्फाच्या खदानीमध्ये अडकायला लागली. व त्या कॅप्टनने हात देऊन बरीचशी पोरं पुढं काढली. जो पुढं निघेल तो पुढं जायचा. असे 12-13 जवान वाचवली गेली. पण सगळ्यात शेवटच्या जवानाला वाचवायला जाताना कॅप्टनचा हात सटकला गेला. एका बर्फाच्या खदानीमध्ये ते कॅप्टन पडले. तर कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत अशी ललकारी घुमली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही सर, 8 दिवस बॉडी सापडली नाही. बॅटऱ्या बोलवल्या, हेलिकॉप्टर बोलवले, खूप शर्तीचे प्रयत्न केले, पण कॅप्टनची बॉडी 9 दिवसानं सापडली पोरांनो. तर 9व्या दिवशी पूर्ण गोठून गेली होती. श्वासोश्वास संपून गेला होता. 23-25 वर्षाचा तरुण बाण पोरगा त्या बर्फामध्ये अडकून बर्फमय झाला होता. बर्फ तोडताना, बर्फ कापताना त्या पोराचा 1 हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, 1 पाय सुद्धा कापावा लागला आणि अर्ध्या अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून दिल्लीवरनं पुण्याला आली. पुण्यावरनं राळेगण सिद्धीला लाल दिव्याच्या गाडीमध्ये गेली. हंबरडा फोडून सगळं गाव रडायला लागलं. तरुणा ताठा पोरगा, 25 वर्षाचा पोरगा, देशासाठी अमर झालेला पाहिला. झेंडा सरकून आपल्या आईनं आपला बाळ पाहिला. गालावून हात फिरवता फिरवता पाहिलं, माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही. हंबरडा फोडून माय रडायला लागली.
शासकीय इतमामात संस्कार झालेले आलेले जेवणाला विचारत होती, पोरांनो मी तर 2 हातानं दिला होता ना माझा बाळ, मी तर माझ्या सगळ्या शरीरानं बाळ दिला होता ना, माझ्या सौरभचा हात कुठे, माझ्या सौरभचा पाय कुठे. मुजरा करत जेवण सांगत होते, आई तुमच्या बाळानं आम्हाला वाचवलं, पण त्यांचा हात सटकला, पाय सटकला आणि बर्फामध्ये बुजून देशाच्या ध्वजाचं रक्षण करता करता भारत माता की जय वंदे मातरम म्हणत म्हणत तुमच्या बाळानं देशासाठी आपला प्राण दिला. सगळं गाव तालुका जिल्हा रडला. या घटनेला आता 2 वर्ष होत आहे. प्रत्येक वर्षी जातो मी कीर्तनाला. ऐका, ती आई अजूनही हाताने जेवण करत नाही. कोणीतरी प्लेटने पाणी पाजतं, दूध पाजतं, तिला हाताने जेवत नाही. का माहितीये? ती म्हणते माझ्या तोंडाच्या जवळ हात आला, घास आला, माझ्या सौरभचा हात मला दिसतो, माझ्या सौरभला हात राहिला नाही. मी कशासाठी सांगतोय तुम्हाला ही कथा? आपल्यासाठी रे, आपल्यासाठी, आपल्यासाठी. तिथं सीमेवरती पोरं उभी असतात, आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणतात. अरे आपल्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या की नाही? आपल्यासाठी 25 वर्षाची, 27 वर्षाची, 28 वर्षाची पोरं छातीवर गोळ्या झेलतात आणि तुमच्या माझ्यासाठी मुजरा करून जातात. हे देशासाठी त्यांनी साधलेलं हित आहे. पण तुकाराम महाराज त्या जवानाला धन्यता देत नाही. मग त्याला जन्म देणाऱ्या धन्य माता पिता दयाची जवानाच्या माय बापाला धन्यता, धन्य माता पिता तयाची. नाशिक जिल्ह्यामध्ये सर एक शिंदेवाडी नावाचं गाव, तुम्हाला 1 वर्ष मी घेऊन जाणार आहे. तिथं दरवर्षी 10-5 माणसं घेऊन जातो. त्या शिंदेवाडी नावाच्या गावाला इथून हात नसलेला एक बाप आहे. हे जसे बाप बसलाय ना आपला, तसा इथून हात नसलेला बाप आहे. त्या तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. बरं का सतीश महाराज? तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी का केल्या? लवकर बायको गेली, मुलाचा सांभाळ करायला दुसरी बायको जर केली तर हिला जीव लावणार नाही. त्यानं लग्न नाही केलं बापानं, तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा. बाबा एवढं प्रेम असतं बरं का बापाचं. आई गेली ना, आईचं प्रेम सुद्धा बाप देतो महाराज. काय झालंय आपल्या देशाला? जिवंतपणे मायबापाला बोलत नाही तो लेकर महाराज. खूप पोरं पाहिलीत महाराज मी, जिवंत मायबापाला बोलत नाही. अरे उगल मुगले सरांनी एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय, महाराष्ट्रानं नोंद घेतली पाहिजे या कार्यक्रमाची. महाराष्ट्रानं बापाचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव सोहळा केला. 3 कीर्तनं ठेवली. ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, कीर्तनकाराचा सन्मान, मित्रांचा सन्मान, समाजसेवकांचा सन्मान, सैनिकांचा सन्मान, 150 सैनिकाचा सन्मान केला महाराज. शिक्षकांचा पण सन्मान आहे. वा वा. ज्यांनी घडवलं अशा शिक्षकांच्या, गुरूंचा सुद्धा सन्मान आहे. वा वा. आमचा मानाचा मुजरा सर तुम्हाला. अशी मुलं पाहिजेत. वा, भाग्यवान बापे अशी मुलं जन्माला घालणारा आणि जिवंतपणे कर्तृत्व सिद्ध करणारा. ध्यानात ठेवा गड्या पोरांनो, विनंती असेल माझी तुम्हाला. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया ही, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना.
ऐका रे, ऐका ऐका शंकरगड, 10-15 मिनिटं राहिलेत माझा ऐका. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या रे, आणि तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा इतका तयार झाला, 10वी पास झाला, 12वी पास झाला. आणि पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या. मग पोरानं खूप अभ्यास केला, आणि तो पण पोरगा मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. आणि त्याला लेटर आलं, 24 मराठा बटालियन मध्ये तुम्हाला नोकरी मिळते, संधीचं सोनं करा. त्यानं ते लेटर वाचलं आणि पहिलं लेटर झाकून ठेवलं. कारण असं त्याला वाटलं, मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली, माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का. मग त्यानं ते पत्र झाकून ठेवलं. 8 दिवसाने ते पत्र त्याच्या बापाला माहिती झालं. कसा असला पाहिजे बाप, असा असला पाहिजे बाप. कसा असला पाहिजे बाप, सांगतो तसा असला पाहिजे. बाप म्हटला, ए केशव का जात नाही लढायला, का जात नाही सीमेवर. पोरगा म्हटला, बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर छातीवर गोळी गेली तर तुम्हाला मरेपर्यंत अपांग हातानं भाकरी कराव्या लागतील. पोरगा म्हटला, बाप म्हटला, अरे तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता सज्जनगड मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य मिळालं नसतं, शंभूबाळ घाबरला असता हिंदू धर्म टिकला नसता. जा रे राजा जा, उद्या तू जर शहीद झाला तर तुझा बाप मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरी करेल. काय बाप आहे. पोरगा बापानं काढून दिला. पोरगा 2010 साली लढायला गेला. 2015 साली आमच्या गावाजवळ एक गिरी महाराज आहे, त्या गिरी महाराजांची यशोदा नावाची मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न थाटात झालं. आणि लग्न झाल्यानंतर 2016, 2017, 2018 असा 3 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली त्या यशोदेला 9 महिन्याचं बाळ गर्भामध्ये होतं. दिवस होता 11/11/2018, तारीख होती 11/11/2018. दिवस होता धनत्रयोदशी दिवशीचा. आणि त्याच्या आदल्या रात्री बाप न्यायला आला होता मुलीला माहेरी. तिनं मालकाला फोन केला होता, मालक मी आता उद्या माहेरी निघाले, तुमच्या बापाला थोडे दिवस हाताने भाकरी कराव्या लागतील. आता माझी प्रसूतीची वेळ जवळ आली, मी दवाखाना जवळ केला पाहिजे. माझे वडील मला न्यायला आले. आणि बातम्या ऐकून फोन ठेवला. आणि रात्री 2 वाजता देशाच्या मातीचं रक्षण करत असताना दहशतवाद्याच्या 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या. मातीला मुजरा करून तो पोर देशासाठी शहीद झाला. गावामध्ये त्याची बॉडी पोहोचत झाली. सगळं गाव बंद झालं. पोरीच्या हाताला धरून सासरा बाप निघाला होता. पाहतो तर गाव बंद आहे. धस झालं त्याच्या अंतःकरणात. कशामुळे गाव बंद झालं असेल. रात्री 11 वाजता बॉडी गावामध्ये पोहोचली. झेंडा सरकून ज्यावेळेला आपला नवरा पाहिला, बेशुद्ध झाली पोरगी महाराज. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिला. नाशिकला 6 दिवसानं शुद्धीवर आली. तर 6व्या दिवशी मुलगी झाली तिला. एक बाळ हातामध्ये पडलं. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. एक अपंग हाताचा सासरा पदरात पडला. बाप माई गेली तेव्हा रडला नव्हता, बायको गेली तेव्हा रडला नव्हता, पण एकुलता एक पोरगा गेला. अपंग हाताचा बाप रडायला लागला. या घटनेला आता 6 वर्ष होत आहेत. 2018 पासून दरवर्षी माझं कीर्तन असतं बरं का. 11 तारखेला तिथं माझं कीर्तन असतं. मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, एकच बहीण आहे मला, ती यशोदा नावाची. मी तिला बहीण बनवलेलं आहे. दरवर्षी जातो, तिची भाऊबीज करतो, रक्षाबंधन करतो, भारीत ती साडी घेऊन जातो. तुम्ही दिलेले जे दक्षिणा आहे आम्हाला 50,000, कधी 1,00,000 रुपये. गेल्या वर्षी माझ्या घरी कार्यक्रम केला, नामदेव आले होते. 25 महिला आणल्या होत्या मी, ज्यांचं रक्त आपल्यासाठी गेलं, त्यांचं कुंकू आपल्यासाठी गेलं. अशा वीर पत्न्यांच्या प्रत्येक महिलेला 10,000 रुपये देऊन भारीत ती साडी देऊन मी वाटी लावलं. 10 लाख रुपये लागले मला सर. पण इतका आनंद झाला मला की मी जे काम करतो त्याचं मला फळ मिळालं. जवानांच्या वीर पत्न्या मुजरा करून मला निघून गेल्या, आशीर्वाद देऊन गेल्या. ऐका गड्या, मी कशासाठी सांगतो तुम्हाला हे बघा रे. आपल्यासाठी त्या पोरीचं कुंकू गेलं. मी गेल्या वर्षी तिला म्हटलं, बाई आपण तुझं दुसरं लग्न करू, मला तुला पाहायला बरं वाटत नाही. ती मुलगी म्हटली, बाबा माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना मी वचन दिलं होतं, मालक तुम्ही जर देशासाठी दिलात तर तुमची पत्नी कधी दुसरं लग्न करणार नाही, तुमच्या अपंग हाताच्या सासऱ्याच्या भक्ती करेल, तुमचा संसार चालवेल, काळजीच करू नका बाबा, मी दुसरं लग्न करणार नाही. आता मी माझ्या नवऱ्याच्या जागी सीमेवर लढायला जाणार आहे, त्याचे कपडे मी घालणार आहे. पोरगी आता पास झाली बाबा परीक्षा, आणि ती पोरगी आता सीमेवर लढायला चालली. लक्षात ठेवा रे, या देशाच्या मातीसाठी कुंकू गेलंय, मुलं गेली तरी सुद्धा
राहिलेली मुलं म्हणतात आम्हाला सीमेवर लढायला जायचं, हे त्यांनी साधलेलं हित आहे. पण तुकाराम महाराज या जवानाला, या यशोदेला यांना धन्यता देत नाहीत. मग धन्य माता पिता तयाची या, एका अभंगावर एका चरणावर मरुस तर बोलून महाराज. धन्य माता पिता तया, एका बापाचा कार्यक्रम म्हणून सांगतोय बरं हे. या माय बापाला धन्यता आहे महाराज. 10:25 झाले, कळलं आम्हाला तुमची वेळ संपली महाराज. लक्षात आलं आमच्या. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. खूप सुंदर शिकवलं. अशा माता पित्यांच्या पोटी कशी मुलं जन्माला येतात. एवढ्याच चरणावर बोलायचं. आज धन्य माता पिता, भाग्यवान बाप आहे. तुमच्या तुकारामजींना खूप आयुष्य मिळालं पाहिजे. एवढ्या चांगलं काम करणारी मुलं. आणि खरंच मला खूप आनंद वाटतो. वर्णन म्हणून नाही, स्तुती म्हणून नाही, पण विदर्भासारख्या एवढ्या छोट्याशा जागदरी छटाक गाव आहे महाराज. छोटस गाव आहे, पण अशा गावात गड निर्माण झाला आणि 4 कोटीची कामं अजून व्हायचीत महाराज. हो, महाराष्ट्र पाहिला येईल बघा एक दिवस महाराष्ट्र. माझं लक्षात ठेवा. मी येणारची कीर्तन सोडित नाही मी तुम्हाला. हो, लक्षात ठेवा. एवढा सुंदर गड तुम्ही तयार करताय. असा गड निर्माण करणारा, गावाचा विकास करणारा पोरगा ज्या अर्थी जन्माला येतो. धन्य माता पिता तयाची या, तुम्हाला नाही तुमच्या बापाला धन्यता आहे. आणि ती धन्यता प्रगटित करण्याचं काम या वतीनं झालेलं आहे. 2-2.25 तास झाले आपण बोलतोय. धन्य माता पिता, माऊलीचे काय, केवटाचे काय, किती कथा सांगितल्या. एवढ्या कथा याच्यासाठी. धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक. आजच्यापासूनच मी सुरुवात केली बापाला धन्यता द्यायला. आता उद्या सोपान महाराज येतील, परवा ढोक महाराज येतील. वेगवेगळं चिंतन, वेगवेगळं कीर्तन. आज थोडा जवानाचा सन्मान झाला. 2 म्हणा, मलाच म्हणायचं ऐका. आज जवानाचा सन्मान झाला. आज जवानाचा सन्मान झाला म्हणून कुछ यादव ने भी कर लो